श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। कश्यपी धरणातून मागील 4 दिवसांपासून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात आल्याने धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने स्थानिक नागरिकांनी आमच्यासाठी 30% पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी करत बुधवारी सकाळी कश्यपी धरणावर आंदोलन करण्यात आले होते। यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांना समजावून आज बैठक होणार असल्याचे सांगितले होते। आज सकाळी नाशिकच्या जलसंपदा विभागात कश्यपी धरण परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांची बैठक झाली। या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आल्याचा जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी सांगितले। आजची ॲक्च्युली ही जी मीटिंग आहे, काल त्यांनी जे आंदोलन केलं कश्यपी धरणावर, त्याच्यात त्यांनी विविध मागण्या केलेल्या आहेत। त्यातल्या बऱ्याचशा मागण्या ज्या आहेत ह्या विभागाशी संबंधित नाही आहेत, त्या विविध विभागांशी संबंधित आहेत। त्यामुळे आपण जिल्हा प्रशासनाकडे याच्या बाबतीमध्ये बैठक आयोजित करण्याबाबत त्यांना शाश्वती दिली होती आणि त्या अनुषंगाने एक प्रारूप बैठक की तिथे जे काही त्यांचे विषय ते मलाही समजून घ्यायचे होते, त्याच्यामुळे त्यांना आज इथे बोलवलं होतं। आज आमची चर्चा झाली सविस्तर, त्यांचे सगळे प्रश्न मी समजून घेतलेत, कोणत्या विभागाशी संबंधित आहे हे पण त्यांना सांगितलं आणि त्याच्यानुसार आता जिल्हा प्रशासनाकडे जेव्हा सगळ्या विभागांची एकत्रित बैठक होईल त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या ते चांगल्या प्रकारे मांडतील आणि त्याच्यावर सगळ्या विभागांकडनं त्यांच्या पद्धतीने जी काही माहिती असेल ती सांगण्यात येईल। आमच्या एकूण 9 मागण्या असून त्यात कश्यपी धरणात 25% पाणीसाठा शिल्लक असायला हवा ही मुख्य मागणी असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलंय। आज या ठिकाणी आम्ही आलो होतो, मॅडमला भेटलो। एकूण आमच्या 9 मागण्या, त्यामध्ये संदर्भात आमची प्रमुख मागणी जी आहे ती आमची पाण्याची 25% आरक्षित पाणी राहिलं पाहिजे ही प्रमुख मागणी। त्यानंतर पुनर्वसनचा विषय आहे, त्याच्यानंतर आमच्या ज्या जमिनी गेल्या त्याचा मोबदल्याचा विषय आहे, कारण असं बरेचसे दिवस झाले आमचे ते मोबदला पण अजून मिळाला नाही आणि या ठिकाणी मॅडमने आम्हाला ते सांगितलं पण या ठिकाणी आज काही आम्ही समाधान झालं नाही। आमचं उद्या कलेक्टर साहेबांकडे आमची 10 वाजता मीटिंग लावलेली, तर सगळं आम्ही विषय सगळे कलेक्टर साहेबांसमोर या ठिकाणी ते मांडणार आहोत आणि सोयीस्कर जो काही विषय असेल त्या ठिकाणी आमचं समाधान झालं तर आम्ही त्या ठिकाणी आमचं आंदोलन थांबवू, नाही तर परत आम्ही आंदोलनाच्या तयारीत आहेत। शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलवण्यात आलेल्या बैठकीत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक।